हाय पुणेकर, नमस्कार. मी वैशू. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जात आहोत यवतला. तर फायनली आपण यवतमध्ये पोहोचलेलो आहे. त्यानंतर आपण खाल्ला डोसा आणि आपण निघालो पुढे निघाल्यावर आपल्याला लागला घाटातनं आपण गेलो पुढे गेल्यावर आपण पोचलो आपल्या फायनल लोकेशनवर. तर आज आपण आलेलो आहे यवतमधील भोलेनाथ मंदिरात. तर श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आहे, त्यामुळे आज आम्ही भोलेनाथचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता किती मोठी गर्दी आहे. पुढे आल्यावर आम्हाला दिसला गजरा, आम्ही घेतला आणि माळला डोक्यात माळल्यानंतर आम्ही निघालो पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठी गर्दी आहे, किती मोठा चढ. एखाद्याला दम भरून सांगताय कोणाला आपण देवाला आलो दर्शन घ्यायला, आहे का नाही. त्यानंतर पुढे दिसला हार फुले घेतले. नंतर गंधवाला वया दिसला, गंध वगैरे लावला. त्यानंतर आम्ही गेलो मंदिरात खूप मोठी लाईन होती. लाईनीतून आम्ही दर्शन घ्यायला गेलो मंदिरातलं दर्शन घेतलं, नंदीचं दर्शन घेतलं. खूप मोठा नंदी होता. तर माझ्या लेकराला घ्यायचं होतं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं. त्याला काय बोलतोय काय माहिती, पण विठ्ठल रुक्माई त्याला फार आवडतात. त्यानंतर आम्ही आलो बाहेर आलो. खूप मोठी गर्दी. त्यानंतर आरती सुरू झाली. आम्ही टाळ्या वाजवतो. तर माझं लेकरू खेळते कुत्र्या संगे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही घेतला प्रसाद घेतल्यानंतर आम्ही आलो पुढे आलं. आम्हाला दिसली फुलाची बाग. तर माझं लेकरू म्हणते, मम्मा चला आपण पण फोटो काढू. तर म्हणतो थांब तुला मी शिकवतो. तर नुसताच पळतोय. तर तू पण असं पळ ना. म्हटलं कधीतरी लेकराचं ऐकावं ना आपण पण, ऐका नाही बरोबर.